आज मार्केटमध्ये जी मूव्हमेंट दिसतेय ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात आधी युएस मार्केटबद्दल. युएस मार्केट पडण्यामागचं मोठं कारण म्हणजे AI कंपनीजचे वीक रिझल्ट्स. खूप मोठ्या एक्सपेक्टेशन्स होत्या, पण रेव्हेन्यू ग्रोथ तितकी स्ट्रॉंग दिसली नाही. त्यात इंटरेस्ट रेट अनसर्टनिटी आणि ऑलरेडी हाय व्हॅल्युएशन्स यामुळे करेक्शन आलं. आता दुसरीकडे UAE ओपेक मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऑइल मार्केटमध्ये अनसर्टनिटी वाढली आहे. शॉर्ट टर्म मध्ये ऑइल प्राइसेसमध्ये व्हॉलेटिलिटी वाढू शकते आणि लॉंग टर्म मध्ये सप्लाय डायनामिक्स बदलू शकतात. पण इथे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सध्या भारतामध्ये मार्केटवर इलेक्शन फॅक्टर डॉमिनेट करतोय. पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन्स आणि सेंटिमेंटमुळे मार्केटवर टिकू नये. म्हणजेच शॉर्ट टर्म मध्ये इंडियन मार्केट कम्प्लिटली इलेक्शन ड्रिव्हन राहणार आहे, पण लॉंग टर्म मध्ये मात्र ग्लोबल फॅक्टर्स इग्नोर करता येणार नाहीत. या तिन्ही गोष्टींचा मिळून एक डिटेल्ड अनालिसिस साठी मी कंप्लीट व्हिडिओ अपलोड केलाय. तो सुद्धा नक्की बघा. तुमच्या फायनान्शियल डिसिजन्स घ्यायला खूप मदत होईल.